हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपिनीला आमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृ पितृ भात्रा सगोत्रा आपार चतुर्भुज नर होनी ठेले. ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझे हाती. असा आजचा आपला 17वा अभंग आहे. या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी नामस्मरणाचं एक वेगळं महत्त्व प्रतिपादन केले. माऊली म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. भगवन नामाची कीर्ती, नाम यश, भगवंताची कीर्ती म्हणजेच नाम कीर्ती, भगवंताची कीर्ती जर त्यांनी मुखाने गायली, थोडक्यात नामस्मरण जर केलं तर त्याचा देह पवित्र होतो. पहिल्या ओळीचा अर्थ असा आहे. मग त्या नामाचं तप, त्या तपात नामाचं जसं आपण तपश्चर्या करतात तसं नामाचं अनुष्ठान केलं तर त्या नामाच्या तपाचं सामर्थ्य असा आहे. तपिनला आमोप, तो वैकुंठ चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तो कल्पची कल्प वैकुंठामध्ये वास्तव्य करतो का? नामाचं सामर्थ्य. नामाच्या सामर्थ्याने अपवित्र देहसुद्धा पवित्र होतो. नामाच्या सामर्थ्याने तो वैकुंठात कल्पची कल्प वैकुंठात वास करतो. तेवढंच नाही तर मातृपितृ भात्रन सगोत्र अपार. तर त्या नामाच्या तपाने, नामाच्या सामर्थ्याने, नामाच्या पुण्याने त्या ठिकाणी त्याची माता पिता बंधू संपूर्ण कुळगोत्र हे काय होतं? चतुर्भुज होऊन चतुर्भुज होतं सगळं. म्हणजे त्याला स्वरूपता म्हणतात. परमात्मेचं स्वरूप त्यांना प्राप्त होतं चतुर्भुज. जसं भगवंताचं स्वरूप असतं ना तसं. जसं 4 मुक्ती सांगितल्यात ना, त्या 4 मुक्ती कोणत्या? पहिली कोणती आहे? सलोकता, नंतर स्वरूपता, नंतर समीपता आणि सायुज्यता. सलोक म्हणजे वैकुंठ लोक, आणि स्वरूप म्हणजे चतुर्भुजनर, आणि समीपता म्हणजे त्याच्या जवळ जाणे, भगवंताच्या जवळ पार्श्वद होऊन राहणे, आणि सायुज्यता म्हणजे ब्रह्मरूपतेला प्राप्त होणे. अशा 4 मुक्ती सांगितल्यात पहिल्या अभंगामध्ये. तर त्यातली चतुर्भुज त्याला स्वरूपता म्हणतात. त्या परमात्म्यासारखं रूप. असे चतुर्भुज नर सगळे त्याचे गण गोत्र आई वडील बाप भीप सगळे चतुर्भुज होऊन राहतात. सगळे देवच होतात. काय तपाचं सामर्थ्य आहे. व या तपाचं एवढं अत्यंत गूढ, त्याला म्हणतात गूढ गमक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला हे ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले. पण कोणी दिलं मला? हे निवृत्तीने दिदले माझे हाती. माझ्या श्रीगुरूंनी मला हे अत्यंत गूढ अशी विद्या मला माझ्या हातात दिली. असं नामाचं महत्त्व या अभंगात प्रतिपादन केले. तर माऊली म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. नामाचं अनेक प्रकारने वर्णन केलं. या अभंगात ते नामाचे परिणाम सांगितलेत. नामस्मरण जर त्याचे परिणाम कळतात, त्याचा देह पवित्र होतो. म्हणजे काय? नामाचं काय झालं? नामाचा परिणाम झाला. तो वैकुंठात राहतो, कल्पचे कल्प. म्हणजे काय? नामाचा परिणामच झाला. त्याचे संपूर्ण गणगोत चतुर्भुज होतात. हे नामाचा परिणामच झाला. तो नाम ही एवढी गूढ विद्या आहे, एवढी गूढ विद्या आहे ह्या नामाची गोष्ट. पण आता काय, सगळ्यांनाच महत्त्व कळतं अशातला भाग नाही. पण मग माऊली म्हणतात या ठिकाणी पहिली गोष्ट, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायन पवित्रची होय देह त्याचा. तो देह पवित्र होण्याकरता ही गोष्ट शक्य आहे का? पहिली शंका काय आहे? देह पवित्र असू शकतो का? सर्व संतांनी देहाचं काय काय वर्णन केलं, देह कसा आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. सगळ्या जगाचे दुःख इथंच, सगळ्या जगातले रोग इथंच असतात, आणि सगळ्यातली दुर्गंधी. मग जगात दुर्गंधी आहे का? यांनी सगळी दुर्गंधी केली जगात? यांनी सगळी दुर्गंधी केली. मग जगात ते सगळ्यात दुर्गंधी हीच असते, हे करतं. म्हणजे जगामध्ये शरीरा इतकी अपवित्र गोष्ट कोणतीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐशे. शरीर विटाळाचे आळे,
माया मोह पाश जाळे आणि पतन शरीराच्यामुळे शरीर काळे व्यापिले. आता इतकं हे शरीर वाईट आहे. इतकं शरीर जर वाईट आहे तर मग ते पवित्र होईलच कसं? बरोबर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा, परी दे मदल सा सोम जो जो रे बाळा. वर्णन केले का नाही? हा देह नाशिवंत आणि तो पवित्र व्हायचा. का नाशिवंत येतो? तर मलमूत्राचा बांधा. हे सगळं झालं, तयार झालं आहे. याच्यामध्ये उत्पन्न होताना काय ते मलमूत्राचंच आहे. आणि आता येते ते सुद्धा काय मलमूत्राचंच आहे. त्याच्यावर एक चर्म पॅकिंग घातलं आहे, त्यावेळी ते बरं दिसत नाही. जर सगळं कातडं सोडलं आणि कोणापुढे जर उभं केलं, त्याच्याकडे पाहिजे का कोणी? वरी चर्म घातले रे. आतमध्ये काय सगळे कृमी कीटक, घाण, मांस, मज्जा, काय मांस, मेद, हे सगळं भयंकर वाईट आहे ते. असा आतमध्ये आहे ते. रवरव दुर्गंधी. रवरव दुर्गंधी म्हणजे याचा कशाचा आहे? कानातून आलं, डोळ्यातून आलं, नाकातून आलं, बगलातून आलं, कुठं घाम आयला, शरीरातून जे जे बाहेर येतं ते सगळं अत्यंत अपवित्रच असतं, दुर्गंधीच असते याची. घाम आलं तर त्याच्याच अंगात त्याला वास येतो का नाही? आणि मग कानातून पाणी त्याच्यात त्याला वास येतो, त्याच्या शरीरात त्याला त्याच्याच लघवीचाही वास येतो, संडासचाही वास येतो. म्हणजे ही इतकं काय हे रवरव दुर्गंधी, डायरेक्ट नरकाचं हे स्वतःचं छोटं नरकच हे सगळं. इतकं वाईट हे अमंगलचा बाधा. आणि म्हणून भगवंताला जर शरण गेला तर याचं पवित्र नामस्मरण केलं तर पवित्र होत आहे. पण आता इतकं अपवित्र आहे की ते त्या पद्मपुराणात असं म्हटलं आहे का तो ही शरीराची गोष्ट, याचं नेमकं काय कुठं? याच्या स्थानात बीजात उपष्टंभात निषंधाधनादपी, म्हणजे कायम आधेय शौचत्वात पंडिता हे अशुचिम विदुः. पंडित लोकांनी याला अशुची असं म्हटलं का? स्थानात, हे ज्या स्थानातून उत्पन्न होतं ते स्थान कसं आहे? अत्यंत अशुची. बीजात, हे रक्तरेतापासून झाले बीज अत्यंत अशुद्ध आहे. तिसरी गोष्ट उपष्टंभात, आणि मग हे सगळं अशुद्ध आसन जे खात आहेत मांस, अन्न पाणी, हे सगळं आता काय नासकच आहे. वांग झाकून ठेवलं 2 दिवस तर कसं आपोआप नासतं, आणि त्याचा रस याच्यात भरलेला आहे तो. असं उपष्टंभात असं आहे. निषंधनादापी, याला घाम येतो वगैरे हे सगळं. मग कायम आधी अशौचत्वम, सगळ्या गोष्टी याच्या अत्यंत अशौच असल्यामुळे याला काय म्हटलंय? अपवित्र, असं अशुची असं पंडित लोक असे म्हणतात. आणि म्हणून हे एवढीच गोष्ट नाही, याची गंमत अशी ह्या शरीराची. जगातली किती पवित्र वस्तू असू द्या, किती पवित्र वस्तू असू द्या, त्या जगामध्ये खूप पूज्य असतात, आदर्श असतात. कुठं सप्ताह होतो, कुठं काही सणवार असतो, आणि मग असे देवाची पूजा असते. ते देवाच्या पूजेमध्ये मग ते काय होतं? मग कुठं जिलबी केले जाते, लाडू केले जातं, बासुंदी केल्या जाते, शिरा, काही बदामाचा शिरा, आमरस, आणि मग हे मोठं ताट भरलं जातं. आणि मग देवाला नैवेद्य दाखवला जातो. आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर मग प्रसाद वाटायचा असतो. तर काय लोक पुढे पडतात, मला दे मला दे, लोटालोटी, मला दे मला दे मला दे. मग आता हे यातलं कोणतं? लाडू, जिलबी, पेढे, बासुंदी, आमरस वगैरे, गुलाबजाम, जे तुम्हाला हे सगळे नाना सुद्रव्य गोमटी. हे सगळे कसे आहेत? नाना सुद्रव्य गोमटी. हे सगळे सुद्रव्य आहेत, अनेक आहेत, आणि फार गोड आहेत दिसायला, खायला. नाना सुद्रव्य गोमठी. शरीर झालिया शरीर पैठी, पण जर का शरीराच्या संमतीत आले तो मळूची होऊन ठाके किरटी, होऊन ठाके किरटी मळूच जेवी. नाना सुद्रव्य गोमटी, झाली शरीर पैठी, आणि होनी ठाके किरटी मळूची जेवी. शरीराच्या संबंधित आलं रे आलं,
का त्याचा मळच होतो. आणि म्हणून इतकं हे अशुची आहे. मग आता स्वतः हे इतकं अशुची असणारं शरीर तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिपाठ कीर्तीन्मुखी जरी गाय आणि ते पवित्र कसं काय पवित्र होईल. ते मुळात ते पवित्रच नाही तर पवित्र होईलच कसं. आता पहिली गोष्ट याचा पाहिलं पाहिजे म्हणजे हे शरीर स्वभावताच अपवित्र आहे का याला अपवित्र केलं आहे कोणी. तर शरीर काय ते अपवित्र म्हणता येत नाही. कारण का म्हणता येत नाही, शरीरामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पंचभूताच्याच आहेत. याच्यात काय माती आहे, याच्यात काय जल आहे, याच्यात काय अग्नी आहे, याच्यात काय वायू आहे आणि याच्यात काय आकाश पण आहे. यातलं वाईट काय, यातलं वाईट तर काहीच नाही. मग याच्यापासून निर्माण झालेली हाडं आहेत, मांस आहे, हे यातलं काही नाही. आणि याचा सगळ्या भगवंतानी स्वीकार केला आहे. भगवंताच्या हातात शंख काय आहे, तो हाडच आहे ना. ते शंकासुराचं ते हाडच आहे. भगवान शंकराच्या गळ्यात ते देवीच्या गळ्यात मुंडक्याची माळी, भगवान शंकराच्या मुंडक्याची माळी आणि भगवान श्री गज चर्म व्याघ्रम भर आणि कंठीशो भिवासुकी हार. वाघाचं कातडं नेसलेले आणि हत्तीचं कातडं पांघरलेले. मग आता हे सगळे हे काय अपवित्र थोडंच आहे. मग तुम्हाला जर हे अपवित्र म्हणायचं, याच्यात पंचमहाभूत आहेत आणि बाकीचे आता जे द्रव्य आहेत आता सांगितलं सुद्रव्य गोमट याच्यात हे पंचमहाभूतच आहेत. मग हे सगळं पवित्रच आहे, याच्यात अपवित्र काय नसतं. मग याला अपवित्र कोणी केलं, हे काम क्रोधाधिकाने अपवित्र झालं आहे. ते वास्तविक पाहता हे निसर्गतः ईश निर्मित सृष्टीतले पंचमहाभूताचे हे सगळे पदार्थ असतात. मग त्याचं काय एकीकरण जर झालं, तुम्ही याला काहीच नाही केलं आणि ते जर मरून पडलं रस्त्यावर. आता आपलं शरीर झालं काय, पशुपक्षात झालं काय, कोणतंही शरीर मरून पडलं ते काय होतं, मातीत माती जाते. त्याचा जलातला भाग असतो तो वाळून जातो, त्यातला हवेतला भाग हवेमध्ये जातो, त्यातला आकाशात आकाश निघून जातं. ते जशाला तसं होऊन जातं का त्याचं. त्यामुळे मग त्याच्यामध्ये जे जे काय आहे हे सगळं, मग त्यातून सगळं जर निघून गेल्यानंतर मज्जा तंतू रक्त रेत हे सगळं आटून जाईल आणि मग ते काय ते पवित्र. मुळात त्याला काय अपवित्रता नाही. मग त्याची जे अपवित्रता जे आहे ते कशामुळे आलेले, ते विकारामुळे. नाहीतर मग भगवंताला काय मांस चर्म हाडे देवा अवघेचं गोडे. मांस चर्म हाडं हे सगळं भगवंताने स्वीकारलेलं आहे, हे सगळं चांगलंच असतं. मग याच्याकरता जो अहंकार आहे त्या अहंकाराने हे सर्व काय केलं, हे अपवित्र केलं आहे. अहंकारा नासाभेद जगे निंद ओवळा. अहंकारामुळे मनुष्य ओवळा होतो. अजून काय, आजी शिवला मांग माझे विटाळले अंग. म्हणजे याचा मांग म्हणजे काय, महर्षी शिवे आणि कोपे ब्राह्मण तो नव्हे. महर्षी म्हणजे कोपे ब्राह्मण. महार्याचा अर्थ त्याला काय म्हणतात, क्रोध. महार्याचा अर्थ अहंकार आणि क्रोध. ज्याला जर तो स्पर्श झाला, तो ब्राह्मण जरी असला तर त्याला काही पवित्र म्हणता येत नाही. आणि आजी शिवला मांग आणि माझे विटाळले अंग. अहंकाराने, कामाने, क्रोधाने, लोभाने, विकाराने हे सगळं शरीर काय होतं, अपवित्र होतं. वास्तविक पाहता तसं ते पवित्र आहे असं म्हणतात, ते काय अपवित्र आहे असं म्हणता येत नाही. आणि म्हणून ह्या काम क्रोधाला गीतेमध्ये आपल्या 16 अध्यायात आले का नाही, त्रिविधन नरकस्येदन द्वार नाशनमात्मान. म्हणजे या 3 हे काय, हे नरकाचे द्वार आहेत आणि अशुची करणारे आहेत. माऊली म्हणतात परी काम क्रोध लोभ या तिहेचे थोंब थावे तेथ आशु पिकले जाण. हे सगळं हे आशुचीच निर्माण करणारे असतात. हे या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा तो निरयपुरीची सभा तेथ पावे. निरयपुरी म्हणजे कोण, यमपुरी, नरकपुरी अशी. असं त्या ठिकाणी हे ज्याला शिवलेत या ठिकाणी काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार या सगळ्या बोडाशी काय असतो, या अहंकार. आणि अहंकाराच्या बोडाशी कोण असतं, हे अज्ञान. आणि त्यामुळे सगळं हे
असं इतकं वाईट असतं, म्हणजे यमापेक्षा पण वाईट असतं, यमापेक्षा पण वाईट असतं. याचं शंकराचार्यांनी याचं गोड वर्णन केलं आहे. शंकराचार्याच्या ते याच्यामध्ये आलं काय, ते प्रबोध सुधाकरामध्ये एक श्लोक आला आहे, यम आणि काम. यम काय करतो आणि काम काय करतो. तर यम हे माणसाचा, काम हा माणसाचा विनाशच करतो, आणि यमसुद्धा काय करतो, विनाशच करतो. यमस्य कामस्य तारतम्यम विचार्यमाने महदस्ति लोके. यम आणि काम याचा जर विचार केला तर यम काय करतो, हितं करोति असे यम अप्रियसन. तर तो जो यम जो आहे काय, तो अप्रियसन, त्याला तो अप्रिय होऊन त्याचं हित करतो. कोण, यम. अप्रियसन म्हणजे यम त्याला मारतो, म्हणजे काय झालं, अप्रिय झालं, पण त्याचं काय करतो, हित करतो. त्याला चांगल्या जागेवर नेऊन ठेवतो, किंवा त्याला या जन्मातून दुःखातून काढतो. त्याला म्हणतात हितं करोति असे. हितं करोति असे कोण, यम हा अप्रियसन. यम त्याचं अप्रिय करतो पण हित करतो. पण काम एवढा चमत्कारी त्याचं प्रिय करतो. कामाची पूर्ती करताना कोणाला वाईट वाटतं, कधी नाही. म्हणून त्याला काय म्हणतात, ते कामस्त्वन अर्थं कुरुते प्रियसन. म्हणजे काम मात्र अनर्थ करतो, पण कधी त्याचं प्रिय करून त्याचा अनर्थ करतो. आणि काम त्याचं हित करतो, आपलं यम त्याचं हित करतो, पण अनर्थ करून, अनर्थ केला तरी सुद्धा त्याचं प्रिय करतो. आणि काम त्याचं प्रिय करतो, पण त्याचा जन्मोजमीचा अनर्थ करतो. आणि म्हणून यमहा असताम येव करोति अनर्थम सतांतु सौख्यम कुरुते हितासन. यम काय करतो, तो यमहा असताम करोति अनर्थम, म्हणजे यम हा जे वाईट लोक आहेत त्यांचाच अनर्थ करतं. पण ह्यो काम एवढा चमत्कारी, सताम चांगल्याचे बी आणि वांगल्याचे बी, कोणच सतांतु सौख्यम कुरुते हितसन. तो ह्यो काम इतका चमत्कारी आहे, म्हणजे यम जे वाईट आहे त्या वाईटांचं काय करतो, वाईट करतो. आणि जे सज्जन आहेत, यम काय सज्जनाला काय करतो, सज्जन त्याला चांगलं फल देतो. थोडक्यात यम हा सज्जनाला चांगलं फल देतो, आणि काम हा आपलं यम हा सज्जनाला चांगलं फल देतो आणि दुर्जनाला वाईट फल देतो. पण काम एवढा चमत्कारी, तो सज्जने असला आणि दुर्जने असला तो कोणला घोरमडून त्याला मातीतच घालतो, असं त्याला म्हणतात. काम हा सतामेव गतिम निरुधन. काम काय करतो, तर चांगली सज्जन आहे त्यांचा परमार्थ खोळंबितो, त्यांच्या परमार्थाला आडवा पाय घालतो. आणि असंताबद्दल तर बोलायचं काही कामच नाही. असा हा काम इथं वर्णन काय केलं, काम इतका वाईट आहे. यमातला आणि कामातला फरक सांगितला तुम्हाला. आणि म्हणून या विकारामुळे अपवित्रता येते, आणि ती अपवित्रता काम करविते करीतीन, क्रोध मारविते मारिते. असे कामाला जे पाहिजे तो कोणालाही काही करायला होतो, आणि क्रोधाला ज्याला वाटलं त्याला मारायला होतो. एखाद्या माणसाचा क्रोध आला, मग त्या क्रोधाने जर ठेवलं याचा जीव घ्यायचा, ते मारायला होईल ना त्याला. तो क्रोध मारवित आहे मारिती, आणि काम करविते, त्या कामाची जी इच्छा झाली तो काही पण करायला होतो. म्हणून त्याला काय माऊली म्हणतात, काम करविते करीती. काम जे करायला होतो तो मनुष्य करतो, आणि क्रोध मारविते मारिती. क्रोध ज्याला मारायला होतो तो कोणाला पण मारून टाकतो. इतके वाईट आहे ते. आणि म्हणून हे नेहमी दोन्ही, जाऊ द्या मुद्दा असा आहे, हे दोन्ही अशुचीच असतात. आणि त्यांच्या मग काम, क्रोध, लोभ आणि अहंकार या सगळ्यांच्यामुळे हे शरीर काय होतं, हे अपवित्र होतं. आणि असं अपवित्र झालं असताना त्याच्या निवृत्तीकरता जगात दुसरं काही उपाय नाही. त्याच्यावर काही इंजेक्शन चालतं का, ते काय गंगेचं स्नान केल्यावर ते जातात, गंगे स्नान केलं तर काही दोष जातो का, माणसाचं काय लिंग शरीर शुद्ध होतं का, ते काम क्रोध निवृत्त होतात का, ते नाही, फक्त काही दोष जातात. असे गंगा गंगे तुये ब्रूयात योजनम शतर्वे जन्मशतम कृतम पापं स्मरणीय. पण जन्मशतात कोणतं पाप, फक्त काही पाप जातं त्यांनी फक्त काही पाप, मानसिक पाप जात नाही. आणि म्हणून त्याच्याकरता एका जनार्दनी गाता हरीचे नाम, अन्यवाली इंद्रिय विषयी विसरली काम. या काम क्रोधाला शांत करण्याकरता फक्त एक तुका म्हणे, नाम ज्याचे नाशे काम, ज्याचे नाशे क्रोध काम. नाम हेच फक्त काम क्रोधाचा वस्ताद असतं. जगात दुसरं त्यावर काय नाही. हरी भ्रवभूम चिरता वाचेशी.
म्हणजे नामाचं सामर्थ्य असं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या या सूक्ष्म शरीराची अपवित्रता कशाने, ते काम क्रोधाने, म्हणजे अशा प्रकारे. आणि नामस्मरण ते काय, ते सर्व निवृत्त होतं. आणि कारण शरीराच्या अपवित्र कशाने, ते अज्ञानाने. म्हणजे कारण शरीर अपवित्र होतं अज्ञानाने, आणि लिंग शरीर अपवित्र होतं ते काम क्रोधाने. आणि या अज्ञानाची काम क्रोधाची निवृत्ती करणारं जगात कोणी, फक्त एक भगवंताचं नाम आहे. नाम घेता मन नवे जीवे अमृताचे स्रवे. म्हणजे झाले कारण ते काम क्रोध शांती होती, काम क्रोध बंदी काही वगैरे वगैरे असे अनेक प्रमाणित. तर माऊली नाथ माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म, हेच चित्तशुद्धीचे वर्म अति सुगम उद्धवा. चित्तशुद्धी करता माझी भक्ती माझं नाम हे सर्वात उत्तम आहे. नाना योग याग वेदाध्ययन करती पवित्र नवे मन. वेदाध्ययन करा, याग करा, तीर्थयात्रा करा, झोपू नको, सगळं काही करा, पण ते पवित्र होईल असं काही सांगता येत नाही. ते करिता हरिकथा श्रवण होय अंतकरण पुनीत. हरिकथा श्रवण की तर ते पुनीत होतं. मुद्दा सांगायचा, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, आणि पवित्रचे होय देह त्याचा. कशापर्यंत पवित्र होतं, तो त्याचं महत्त्वाचं कारण. जसं सोनं असतं, आणि सोनं जर आग्नीत घातलं तर हिनकस भाग जळून जातो आणि ते शुद्ध होतं. तसं भगवान नामाग्नी असतो, तो अग्नीत जर या शरीराला जर तो अग्नी दिला तर यातले काम क्रोध सगळे जळून जातात आणि तो देह पवित्र होतो. म्हणून याला म्हणतात हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. कारण नामातलं सामर्थ्य तसं आहे. मुळात तीर्थाचे तीर्थ नाम हे समर्थ होईल कृतार्थ रामनामी. रामनामाने ती गोष्ट होऊ शकते. मग तपे दाने व्रते यज्ञाच्या कोडी, आणि तुकिता झाली थोकडी हरिनामी. असं आहे ते एक श्लोक आहे, तो कशाचा आहे, व तो सुक्ती सुधाकरमध्ये आलेला आहे. त्या काय, गोकोटी दानम ग्रहणे शोकाशी प्रयाग गंगा युतकल्पवासः यज्ञायुतम मेरु सुवर्णदानम गोविंद नामना न कदापि तुल्यम. फार गोड श्लोक आहे, मस्त तो. गोकोटी दानम म्हणजे ग्रहणाच्या काळात काशीमध्ये कोटी गायी दान दिल्या तर ते जे पुण्य होतं. आणि त्या प्रयाग गंगा म्हणजे आपण त्याला आता काय म्हणतो प्रयागराज, तिथं जर तुम्ही एक मुक्काम केला तर सगळं पुण्य पाप जातं आणि त्याला पुण्य प्राप्त होतं एका रात्री करता. नुसतं तिथं गेलं तरी सगळे दोष जातात. मग आता त्या ठिकाणी जर कुठं काय प्रयाग गंगा युतकल्पवासा, युत म्हणजे आयुतकल्प म्हणजे किती, 10 कल्प तुम्ही तिथं मुक्काम केलेलं पुण्य. आणि काशीसारखं क्षेत्र, ग्रहणासारखा पर्वकाल, आणि कोणत्या गाय नाही तर मग या शिंगामध्ये सोन्याच्या शेंब्या बसवलेल्या, आणि दुभत्या गायी, दुधाळ गायी, व्यालेल्या गायी, अशा कोटी गायी दान दिल्याचं पुण्य. आणि यज्ञायुतम मेरु सुवर्णदानम म्हणजे यज्ञ आयुत म्हणजे 10,000 यज्ञ केले, आणि त्यात मेरू पर्वत एवढं सोन्याचं दान दिलं एका यज्ञामध्ये, आणि सगळे पुण्य एकत्र केले तर गोविंद नामनं कदापि तुल्यम. त्या गोविंद नामाच्या टोकाला पण यांचं पुण्य येत नाही. मग आता जर नामात एवढं पुण्य म्हणल्यावरती या शरीरामध्ये काही वाईट राहायचं काय काम आहे केवढं. म्हणून तुकाराम महाराज म्हणलेत, माऊली म्हणतात, नाम पवित्र आणि परिकर. नाम पवित्र, नाम जर पवित्र, त्या अपवित्राला पवित्र काय करेल. नाम हे पवित्र आहे ना, त्यामुळे नाम पवित्र आणि परिकरू. कल्पतोर उदारू, कल्पतरापेक्षा उदार आहे नाम, आणि ते पवित्र आहे. म्हणून ते कार्य सदरू तेने तरशी भवसागरू. असं हे नामस्मरण इतकं पवित्र. तुकाराम महाराज म्हणले, काय म्हटलं ते, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, आणि जो वदे अच्युत सर. जो अच्युतातला नाम भगवंताचं नेहमी चिंतन करतो त्याचा देह पवित्र होतो. तयाच्या चिंतनेत तरतील दोषी जळतील राशी. म्हणून म्हणतात पवित्र तो देह, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, आणि पवित्रचे होय देह त्याचा. दुसरं चरण काय, तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुप, आणि चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तर तपाचं सामर्थ्य तपिनीला, तप नामाचं तप जर त्यांनी
दीर्घकाल तप केलं तर त्या तपात नामाच्या तपामध्ये सामर्थ्य येतं आणि सामर्थ्य आल्यानंतर काय होतं चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तर नामाचं सामर्थ्य आहे चिरंजीव कल्प वैकुंठी. चिरंजीव म्हणजे यावत दिवा करो असं तो वैकुंठामध्ये राहतो. वैकुंठ म्हणजे भगवंताने निर्माण केलं स्वमायेने निर्माण केलं हे वैकुंठ लोक म्हणजे सर्वश्रेष्ठ लोक आहे. आणि तो किती दिवस राहतो तिथं? एकादशी उस्तर राहतो का मग आषाढी एकादशी उस्तर राहतो? नाही, त्याला म्हणतात कल्प. कल्प म्हणजे 4 युग, त्याला म्हणतात चौकडी. आणि त्यात एक चौकडी असे गेले 1000 चौकड्या, म्हणजे त्याला काय म्हणतात सहस्रयुग. काय म्हणतात त्याला? 4 युग आणि 4 युगाची एक चौकडी असते. आणि अशा चौकड्या की झाल्या सहस्र म्हणजे झाल्या 1000, म्हणजे ब्रह्मदेवा झाला 1 दिवस. आणि पुन्हा तेवढी ब्रह्मदेवाची ते 1000 युगाची तेवढीच काय असते रात्र. म्हणजे म्हणतात सहस्रयुग दिवस आणि सहस्रयुग रात्र, आणि दोन्ही केलं त्याला म्हणतात त्या ब्रह्मदेवाचे अहोरात्र, आणि त्याला म्हणतात कल्प. मग असे कल्प आता ते किती युग आहेत आणि त्याचे महिने किती आणि त्याचे दिवस किती आणि त्यातले तास किती हे आपल्याला काय अडचणी माणसाला एवढं कळायचं नाही. तुम्हाला कळून बा तुम्ही शिकलेले तेच तुम्ही तुमचं काढा. असा तो कल्प चिरंजीव कल्प वैकुंठी नादे. असा तो अनेक कल्पापर्यंत तो त्या वैकुंठामध्ये राहतो. कारण का त्या नामाचं सामर्थ्य असं आहे. हे आगमाचे मत माया ते भगवल म्हणत स्वलीला वैकुंठ रची भगवंत आणि क्षय तेथाशय ना. भगवंताने स्वतः निर्माण केलेलं. तिथं कशाचा क्षय नाही, तिथं आयुष्याचा क्षय नाही, शरीराचा क्षय नाही, बुद्धीचा क्षय नाही, काही क्षय नाही. तिथं सगळं खायचं प्यायचं काही काम नाही. न खाता त्याला काय त्याचं पोट भरलेलं असतं. त्याचं कशाचा क्षय होत नसतो. ते जे लीला विग्रहे मेघश्याम. भगवान हा लीला विग्रही आहे. त्यांनी जसं त्याचं शरीर जसं काय केलं आहे, त्यांनी माया रचित असं शरीर आहे, तसंच त्यांनी ते वैकुंठसुद्धा काय केलं आहे स्वलीन त्या विग्रह निर्माण केला आहे. स्वयंवशे पुरुषोत्तम तेथ नाही गुण काळकर्म. तिथं गुण काय गुण दोष कर्म पाप पुण्य मायादी भ्रमरिगेना. एवं जन्मक्षयातीत. जन्म नाही, मरण नाही, काम नाही, क्रोध नाही, दोष नाही, काहीच नाही, सगळ्यात येत वैकुंठ अक्षय निज नित्य आणि तेथ पावले ते नित्यमुक्त. हे आगमत उद्धवा. हे आगमत उद्धवा असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. असं जे वैकुंठ आहे त्या वैकुंठात किती दिवस राहतो तो चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. इतकं कल्पचे कल्प त्यामध्ये राहत असतो. आणि असा जो वैकुंठात राहतो तो कशामुळे राहतो? फक्त एकच. कशामुळे राहतो तो? फक्त एकच. काय? फक्त भगवंताच्या तपसामर्थ्याने. म्हणून चिरंजीव कल्प वैकुंठ नाही. काय होते? काय म्हणलं आपण ते? तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुप आणि चिरंजीव कल्प वैकुंठ नादे. मातृपितृ भात्रा सगोत्रा अपार आणि चतुर्भुजनर होऊन ठेले. चतुर्भुजनाचा अर्थ त्याला म्हणतात स्वरूपाता. भगवंताला जसं स्वरूपाता प्राप्त होते त्याप्रमाणे त्याला स्वरूपाता ही प्राप्त होत असते. चतुर्भुजनर होऊन ठेवत असतो तो. तर या ठिकाणी असे भावे करिता भगवत भक्ती तेने सकळ पितर उद्धरती. ऋषीश्वरा नित्य तृप्ती भगवत भक्ती स्वानंदे. स्वानंदे भगवत भक्ती तेने सर्वभूते सुखे होती. पुत्रे केल्या भगवत भक्ती आप्त उद्धरती माता पितरे. आपण त्याला दोन्ही कुळी आई उद्धरती आहे का नाही. तुका म्हणे कोटी कुळी ती पुनित आणि पुढे काय भावे गाता गीत असं सामर्थ्य आहे नामाचं. तर ते असं आहे. म्हणून चक्षुराशी मंत्र सरळ जपता नारायण गोपाळ. चतुर्भुज होती सकळ आणि स्वरूपता पावती. म्हणजे ते त्याला म्हणतात मातृपितृ भात्र सगोत्र अपार आणि चतुर्भुज नर होऊन ठेले. कशा सामर्थ्य? हे नामाचं तपिनीला काय तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुप आणि चिरंजीव कल्प वैकुंठी नादे. आणि त्याचं सामर्थ्य मातृ पितृ भात्रा सगोत्र अपार आणि चतुर्भुज. त्याला म्हणतात स्वरूपाता ते चतुर्भुज नर होऊन ठेले. आणि हे कशाने प्राप्त झालं म्हणले? ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ.
नाही, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ, त्या पूर्वजांना वैकुंठाला जायला मार्ग सोपा कशामुळे झाला? नामस्मरणामुळे. आणि कोणी एका पुत्राने केलं तरी त्याचं सगळं कुळची कुळ त्या ठिकाणी होतं. म्हणून मातृपितृ भात्रा सगोत्रा पार चतुर्भुज नर होऊन ठेले, हे नामाचं सामर्थ्य असं आहे. आणि त्याचं का एवढी गूढ विद्या आहे ती जी वेदाला कळत नाही, जी शास्त्राला कळत नाही, जी पुराणाला कळत नाही, जी ऋषीमुनींना कळत नाही, ती अशी भगवान सांगतात ही अत्यंत गूढ विद्या. ज्ञान गूढगम्य ज्ञान देवा लाधले. त्याला पण काय होतं? हा गुह्य, गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम आणि गुह्यतर. तर तम आहे ना, नाही नंतर तम आहे. गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम. राजविद्या, राजगुह्य, पवित्रमिदमुत्तम. तिथं गुह्य शब्दाच्या अर्थ सांगितले. गीतेचे प्रवचन आहे का म्हणजे तुमच्या कळेल. आता याच्यामध्ये 18व्या अध्यायामध्ये पण सांगितलं आहे, 15व्या अध्यायामध्ये पण सांगितलं आहे. गूढ कायला असतात? गूढ म्हणजे कळण्यास अत्यंत कठीण, थोडक्यात जे इंद्रियाचा विषय होत नाहीत, सामान्य बुद्धीच्या कक्षेच्या बाहेर असतं, त्याला म्हणतात गूढ. आणि अशी गूढ विद्या ही जगात कोणालाही सांगता येत नाही. ते फक्त भगवान सांगतात. उद्धवा, अरे श्रीकृष्ण म्हणे, उद्धवा हा माझा निजगुह्य गोप्य ठेवा, तुझं म्या सांगितला कणवा पुरुषार्थ पाचवा. या नाव याला पाचवा पुरुषार्थ म्हणतात. हे काही जगात कोणाला कळत नाही. मग कोणाला कळतं म्हणले? हे फक्त हे वेदशास्त्र अगम्य, मग सकळ देवासी अतिदुर्गम, आणि जेने लब्धे मी पुरुषोत्तम, ते हे भक्ती प्रेम रहस्य. जे देवाला कळत नाही, काय म्हणतात त्याला? वेदशास्त्रागम्य. हा गूढ महिमा वेदशास्त्राला कळत नाही. सकळ देवाशी अतिदुर्गम, दुर्गम याचा अर्थ जाणण्यास कठीण. वेदाला कळत नाही, देवादिकांना कठीण आहे. आणि असा जो पुरुषोत्तम आहे, त्या भक्त्या मी पुरुषोत्तम प्राप्त होतो, हेच त्यातलं गूढ असा आहे. हे गूढ कशाने होतं? ते फक्त एका गुरूंच्यामुळे होतं. मग चैतन्य कसं आहे? निर्गुण. आणि चैतन्य कसं आहे? निराकार. मग जे निर्गुण आहे, जे निराकार आहे, जे निधर्म आहे, ज्याला कोणत्याच प्रकारचा आकार उकार काहीच नाही, पण गुरूंच्या महिमेमुळे त्याला ते चैतन्य त्याच्या वृत्तीवर होतं की नाही, त्याला त्याचा साक्षात्कार होतो की नाही. मग गुरूंचा चमत्कार सारखा आहे का? सामान्य आहे का तो? नाही. गुरूंचा चमत्कार असा आहे, चैतन्य नित्य निराधार. त्या चैतन्याला काय आधार आहे का? नाही. चैतन्य सगळ्या जगाचा आधार आहे. निराधार, निर्धर्म क निर्विकार, त्याचा केला जीर्णोद्धार. नात्मा त्या चैतन्याचा जीर्णोद्धार केला म्हणजे ज्या वृत्तीला जे ज्ञात नव्हतं त्या वृत्तीला त्याचं ज्ञान झालं. म्हणजे त्याचा अर्थ ते चैतन्य अज्ञात होतं, ते ज्ञात केलं. म्हणजे त्याला म्हणजे निर्माण तर नाही केलं ना. मंदिर जीर्णोद्धार करणं म्हणजे काय? जीर्णोद्धार म्हणजे होतं ते, फक्त त्याला काय केलं? थोडंसं पडद्याला नीटनेटकं केलं. ते नीटनेटकं जीर्णोद्धार केला म्हणजे मंदिर होतंच, काही जे पडलं होतं तो भाग नवीन केला, त्याचा जीर्णोद्धार म्हणतात. तसं चैतन्य जीर्णोद्धार म्हणजे जे अज्ञात होतं, जे गूढ होतं, ते जीर्णोद्धार सत्यसाचार जगद्गुरू. मग हे कोणाच्यामुळे झालं? गुरूंच्यामुळे झालं. सद्गुरू कृपा नव्हती देवाची कथा वार्ता. जर सद्गुरूची कृपा झाली नाही, मग आता त्याला देव कळतो का? दत्तू तुला ब्रह्म कळत होतं का? नव्हतं. तुला आत्मा कळत होता का? तुला देव कळत नव्हता. माझ्या देवाचं रूपही कळत नव्हतं, आत्माही कळत नव्हता. देव खायचा का पायाचा मानाचा हे पण कळत. तुला कळत असेल कारण तू हुशार माणूस आहे. मग हे काय कोणाला कळत नव्हतं ना. मग आता देव आहे, देवाचं अस्तित्व आहे, देव शरीरात आहे, हा चैतन्य आहे, हा परमात्मा आहे, हा जगत मिथ्य, हे सर्व जे कळालं हे कोणामुळे कळालं? हे गुरुमुळे कळालं. असं आहे. म्हणजे याचा अर्थ सद्गुरू कृपा जर नव्हती देवाची कथा वार्ता. देवाशी देवपणी स्थापिता सत्य सर्वथा सद्गुरू. जे देवाचं देवपण माणसाच्या वृत्तीवर आणून दिलं हे कोणी? सद्गुरूंनी. म्हणून सद्गुरूंचे मोठे उपकार असतात. सद्गुरू कृपेविन काही देव असुतोची झाला होता नाही.
सद्गुरू कृपा जर देव होताच तो, देव असो तोची झाला नाही काही, देव होताच पण त्याला नाहीच असं वाटत होतं. आणि म्हणून सद्गुरू कृपेविनं काय, देव असो तोची झाला होता नाही, देव होताच तो. त्याला काय म्हणतो आपण, त्याला तो का म्हणे हा तो सोय पर म्हण, ते काय ते मुक्त होता परी बळे झाला बद्ध. तो मुक्तच होता पण बळानीच बद्ध झाला होता. म्हणजे त्याला म्हणतो असताच पण झाला नाही म्हणतो, होताच तो पण बेराशिक मी देव नाही असं म्हणतो. हां म्हणजे असं झाला तो, असं तोची झाला होता नाही, असताना सुद्धा तो नाही म्हणत होता. त्याशी देवपणे ठेवणी ठाई आणि भजविता पायी गुरु राहो. त्याला देवत्व कळून दिलं, हे गुरूंचेच उपकार असतात. ज्याशी गुरुचरणी श्रद्धा गाढी, पण मग याच्या काळात श्रद्धा वल्लभते ज्ञान, ज्याची गुरुचरणावरती गाढ श्रद्धा आहे, ज्याशी गुरुचरणी श्रद्धा गाढी, ज्याशी गुरुचरणी अति आवडी. नुसती कामापुरतं आहे का, त्याला सद्गुरूबद्दल प्रेम लागतं, सेवा लागती, सद्गुरूबद्दल शास्त्राबद्दल त्याला आदर लागतो. मग जी गुरुप्रेम जोडिले जोडी आणि ते हे गोडी जाणती. ज्यांना गुरूंचं तत्त्व कळलं, गुरूंच्या मुखातून जर आलं तर त्याला ते तत्त्व त्याच्या हातात येतील. म्हणतात ज्ञान गूढगम्य. ते अमृतानुभव पाहिलं ना तुम्ही. याला करता सांप्रदायपूर्वक अध्ययन करणं, परंपरेने अध्ययन करणं. गुरु घराण्याचा प्रसाद असतो आणि परंपरेने अध्ययन केलं तरच त्यांना ते संत वाङ्मयातले खाचे खोचे कळतात. किती मोठा विद्वान असला, पुस्तकं वाचून त्याचं ज्ञान कळत नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं नसतं ना, मग आहे का नाही. प्रत्येक ठिकाणी माऊलीने आपल्या गुरूंचं नाव घेतलेलं आहे. जय जय ओ शुद्धे, उदारे प्रसिद्धे, अनवर्त आनंदे, हे वर्षते. तिथं खूप प्रत्येक अध्यायात आरंभाला वर्णन केले. हरिपाठ तर प्रत्येक अभंगात खाली माऊलीने असं म्हणले. म्हणून ज्ञान गूढगम्य, माझं जे ज्ञान आहे ते अत्यंत गूढ आहे. ह्या नामातलं जे तत्व गूढ आहे. ज्ञान गूढगम्य, ज्ञानदेवाला झाले पणी निवृत्तीने दिदले माझ्या हाती. निवृत्ती काय आहे ते मागच्या अभंगात पाहिले. निवृत्तीवर निवृत्ती राहणं त्याचं चांगल्यापैकी चिंतन केले. निवृत्तीनाथाने माझ्या हातामध्ये दिलं. असं हे तपाचं सामर्थ्य, इतकं नामाचं सामर्थ्य आहे. जर ते नाम तपरूपाने घेतलं, दीर्घ अनुष्ठान केलं तर या ठिकाणी देह पवित्र होतो, तो वैकुंठातही जातो, त्याचं सर्व गणगुत चतुर्भुजय होतं. असं अत्यंत गूढ तत्व माझ्या गुरूंनी माझ्या हातात दिलं. आणि म्हणून हे नामाचं महत्त्व या रूपाने या अभंगात माऊलीने प्रतिपादन केलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.